नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026साठी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। एकूण येणाऱ्या काही दिवसामध्ये 1700 ते 2400 पद भरती ही महाराष्ट्रामध्ये होणार आहे। तर त्यासाठी आपण तलाठी पदाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तलाठीची मुख्य कामे काय आहेत, तलाठीचे शिक्षण, पात्रता, वय आणि संपूर्ण वेतन किंवा मग संपूर्ण अभ्यासक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर वेळ वाया न घालवता तलाठी पदाबद्दल संपूर्ण माहिती। विभागाचे नाव महसूल वन विभाग। तलाठी हे गट क ग्रुप सी पद आहेत। तलाठी हा गाव पातळीवरील महसूल अधिकारी असतो। तलाठी पदासाठी मुलाखत घेतली जात नाहीत। निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन परीक्षेवर आधारित असते। तलाठी पदाची भरती महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत घेतली जाते। आता तलाठ्याची मुख्य कामे काय आहेत ते पाहूयात। जमिनीची नोंद ठेवणे, 7/12/8 उतारा ठेवणे, महसूल व कर वसुली करणे, पीक पाहणी करणे, सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे, गावातील जमीन व्यवहार नोंदवणे, नैसर्गिक आपत्ती अहवाल तयार करणे। आता शैक्षणिक पात्रता काय पाहिजे असते, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, म्हणजे ती समजून घ्या तुम्ही। मराठी भाषा वाचता लिहिता व बोलता येणे आवश्यक आहे, किंवा मग MSIT किंवा संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहेत, किंवा मग तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSIT प्रमाणपत्र देऊ शकता। आता वयोमर्यादा काय आहे, त्यासाठी सामान्य प्रवर्ग 18 ते 38 वर्षे, OBC 18 ते 41 वर्षे, SC ST 18 ते 43 वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी 45 वर्षेपर्यंत आहेत। तलाठी परीक्षेची पद्धत पाहूयात। मराठी विषय एकूण 4 विषय आहेत। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता। संपूर्ण 4 याला 25-25 प्रश्न आहेत आणि गुण हे 50 आहेत, म्हणजे 2 गुण एका प्रश्नाला आहेत। एकूण प्रश्न 100 आहेत, एकूण गुण 200 आहेत। वेळ आहे 2 तासाचा, निगेटिव्ह मार्किंग नाहीत। आता आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत। पहिलं मराठी भाषा। मराठी भाषेचा अभ्यासक्रम तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे प्रकार, काळाचे प्रकार, सर्वनाम, क्रियापद, विभक्ती, संधी समास, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमुहाबद्दल एक शब्द, शुद्ध लेखन हे मराठीमध्ये पाहिजे आहेत। आता अंकगणित अभ्यासक्रमामध्ये टक्केवारी, नफा तोटा, सरासरी, वेळ व अंतर, काम व वेळ, लसावी आणि मसावी, अनुपात व प्रमाण, साधे व चक्रवाढ व्याज। आता सामान्य ज्ञान अभ्यासक्रमामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, चालू घडामोडी आणि महत्त्वाची योजना हे पाहणार आहोत। आणि निवड प्रक्रिया कशी आहेत, ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहेत, कागदपत्र पडताळणी होणार आहेत आणि अंतिम निवड यादी ही होणार आहेत। पगार हा 7th पे कमिशनर असणार आहेत, 25 ते 81 हजारापर्यंत पर महिना असणार आहेत। अर्ज कसा भरावा, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने आहेत। महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागत असतो। फॉर्म भरल्यानंतर अर्ज फी ऑनलाईन भरावी लागत असते। फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रिंट काढून ठेवावी। अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते पाहिजेत, पदवीचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र लागू असल्यास निवास प्रमाणपत्र, MSIT प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आणि स्वाक्षरी पाहिजे। तलाठीसाठी उपयुक्त पुस्तकेही तुम्हाला दिलेले आहेत, ते पाहूयात। मराठी व्याकरण मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदेंचं बघायचं, इंग्रजी व्याकरण व्रेन अँड मार्टिनचं बघायचं, अंकगणित पंढरीनाथ राणे यांचं पाहायचं। तुम्हाला जे वाटतील, तुम्हाला जे सोपं वाटेल ते बघायचं। मी एक सामान्य म्हणून दिलेत, जे मला वाटले ते मी तुम्हाला देत आहेत। तात्यांचा ठोकळा तर नक्की पहा आणि चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता। आता यापुढे तलाठी परीक्षेची तयारी टिप्स, दररोज चालू घडामोडी वाचा, मागील प्रश्नपत्रिका सोडवा, दररोज गणित सराव करा, मराठी व्याकरण मजबूत करा। हे झालं मित्रांनो तलाठी भरतीचं संपूर्ण मार्गदर्शन। तुम्हाला जर याचे 8 वर्षाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे, ते जर पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधा। त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन 8 वर्षाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। इथेच थांबूया, धन्यवाद।